आरएसएस कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही। औरंगजेब कबरीवरून आंदोलन करणाऱ्या खरं तर विश्व हिंदू परिषदेचे संघान कान टोचलेत। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही। नागपूर तणावानंतर संघानं आपली भूमिका आता स्पष्ट केल्याचं दिसतंय। Any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details, and that's the point. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. ही पुरी दंगल जी आहे ही टार्गेट करून केलेलीच आहे। हे योजनाबद्ध तरीकेने झालेली आहे, म्हणून याचा निषेधच झाला पाहिजे। कोणीही याचं समर्थन करणार नाही। बिना मास्टर माइंडचं एवढं काही होऊ शकत नाही। हे कोणी त्याच्यामध्ये मास्टर माइंड आहे, त्याचे शोध पोलिसांनी घ्यावा, त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी आणि जितके अरेस्ट झालेले लोक आहेत यांच्या सगळ्यांवरती NSA लावावा। हिंसाचार ज्यांनी केला, तोडफोड केली, आगजनी केली आहे, घरांवरती दगडफेक केलेली आहे, या सगळ्यांवरती NSA लावावा। मी सुनील अंबेकर आणि RSS यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली। हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या धाकल्या धन्याची, ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे। हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल। शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला। तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे। हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते। आज बरं झालं RSSने त्यांचेच कान टोचले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।